नेमका तुमच्या इथं पंचायत समितीमध्ये जळकोटला 2020 साली 4 शेतरस्ते मंजूर झाले होते. ते 4ही रस्त्यांचं 1 रुपयाचंही काम न करता जवळपास सर्व बजेट उचललेत आणि रस्ता त्या ठिकाणी झालेला नाही म्हणून आम्ही तक्रार दिली होती. तक्रार देऊनही त्याची चौकशी नाही झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी मिळून साखळी उपोषण आम्ही केलं होतं. त्यावेळेला चौकशी अधिकारी काळेसाहेब यांनी येऊन आम्हाला लेखी अशी दिली होती की आम्ही पंचनामा करून लेखी अहवाल आम्हाला एक प्रत द्यायचा असं ठरलेलं होतं. लेखी दिली होती तशी 8 दिवसामध्ये देतो. तर त्यांनी ते आजपर्यंत आम्हाला चौकशी अहवाल दिलेला नाही आणि आज रोजी आम्ही चौकशी अहवाल मागण्यासाठी जवळपास आमची ही 27वी चक्कर आहे आजची. तर आज मागत असताना ते म्हणतात की आमच्याकडे MB उपलब्ध नाही आहे, डॉक्युमेंट पूर्ण नाही आहेत, आम्ही देऊ शकत नाही असं त्यांचं उत्तर येतं. आता नाही कारवाई झाली तर पुढली भूमिका काय तुमची? नाही कारवाई झाली तर सर्व शेतकरी येऊन इथं पंचायत समिती ऑफिसमध्ये आत्मदान करणार. सदर शेती त्या रस्त्याला आहे माझी. आज रोजी माझं दोन वर्षाखाली बैल मेलं माझं उडदाची रास आणताना. तरी त्या रस्त्याला एकही टोपलं खडक न टाकता त्याची पूर्ण बजेट उचलली ते त्याचं. आणि जी संमती अधिकारी ग्रामसेवक जे होता पारेसाहेब, ज्या टायमाला काळेसाहेब स्पॉट पंचनामा करायला आल्यानंतर तो पारेसाहेब स्वतः म्हणतो तुम्ही काही केलं तर काय फरक पडणार नाही, लोक वाट्याला 50,000 भरा तुम्ही, कलेक्टरकडून तुम्हाला रस्ता मंजूर होईल, काम होईल. पण हे अधिकारी टाळाटाळी करतात. कोणाला वाचवायला बोललं ते फक्त अधिकाऱ्याला. शेतकरी मेलं तर चालेल त्यांना, फक्त अधिकारी जगाचं, अधिकारी मोठे वाचा, गुत्तेदार मोठे वाचा. बिल उचललं म्हणतो का? काम झालं नाही तिथं का? काम एक टोपलं बी जर खडक पडलेला असलं का आज रोजी एक सगळ्या शेतकऱ्यांकडून 1 लाख रुपये रोख देतो आम्ही. एक टोपलं खडक पडलेलं जर राहिलं तर त्या रस्त्याला शेतकऱ्याकडून लाख रुपये अधिकाऱ्याने घेऊन जायचं. बक्षीस म्हणून देतो, बक्षीस म्हणून त्यांना आम्ही. आता पुढली भूमिका काय तुमची? आता आत्मदानच नाही येणे तर ते आज काय बी असलं तर आज काय दिलं ठीक आहे, नाही दिलं तर पुढच्या वेळेस आता तारीख देऊ लागते आम्हाला. तारीख पे तारीखच चालले आमचं. म्हणजे शेतातले कामं करायचं का इथं याचं. आज 4 वाजेपर्यंत नाही गेली जनावर उपाशी मरते ते आमचे. म्हणजे शासन पैसा देते शेतकऱ्यासाठी आणि अधिकारी गुत्तेदार खाऊन मोठे होते ते. आणि ते का खाल्लं म्हणून विचारायला शेतकरी स्वतःचे खिशातले पैसे घालतो इथं, तरी म्हणलं जायगा ना अधिकाऱ्यावर. कसं करायचं? सध्या मुंबईला आहे. ग्रामपंचायती ह्या 2-3 दिवसात MB सापडली का नाही सापडली त्यांनी लेखी दिले. आता बरोबर एमबी मिळाला, बरोबर आहे. चौकशावर काय तर केलं तरी तरी बाबा आम्हाला दिसलं नाही, दिसलं हे होतं बरोबर. चौकशी अहवाल परिपूर्ण द्यावा लागतो. काय तर केलं असतं की आतापर्यंत थोडंफार तर काम केलं. कागदपत्र त्या कागदपत्राच्या आधारात द्या म्हणून व्हिडिओ शूटिंग केलेला आम्ही अहवाल जात नाही. तुम्ही आता सोमवार म्हणता, बुधवार म्हणता, गुरुवार म्हणता, आम्ही तिथं यायचं. ते आल्यानंतर आलं नाही तर त्यांची चर्चा करू आणि आपण काय फायनल करू. मधल्या काळात काय झालं? आपण काळेसाहेबांना चौकशी अधिकारी नेमलं कधी मे महिन्यामध्ये नेमलं. त्या काळात त्यांनी थोडी चौकशी केली, पूर्ण चौकशी केली. त्यांना सगळी माहिती मिळाली, फक्त काय माहिती मिळाली नाही, MBचे रेकॉर्ड मिळालेले नाही. तुम्ही पण आम्हाला लिखी द्या, देतील ना. किती दिवस असं कोर्टात बोलून चलत नसतंय. किती दिवस आता कोर्टात पुढच्या तारखा देतात तिथं काय विचारतो जसं तुम्ही बोलताय तसं तुम्ही तुमच्या बाजूने बोलताय, त्यांना पण आपण योग्य
संधी द्या, आम्हाला संधी द्या. विचार करा, चोरानं चोरी केला, रस्ता न करता पैसे उचलले आणि त्यांना संधी द्यायचं म्हणजे यांनी काळे साहेब रस्ता वाट पंचनामा केली 2 रस्ता झाला नाही. आज रोजी एक टोपलं खडक पडले नाही, इथं टोपलं खडक काढून टाका मला 1.5 एकर जमीन मी त्यांचा नावावर करतो साहेबाच्या अजून बी. तुम्ही 8 दिवसात देतो म्हणतो ना. तुमचा शब्द घ्या. रेकॉर्ड उपलब्ध करून मग तुम्ही 8 दिवस काम म्हणला. संबंधित तुम्ही असं म्हणत होते की ही सगळं फक्त त्या अधिकाऱ्याला वाचवायचं चाललंय का? किती दिवस ऐकायचं? दिवसात तारीख सांगा साहेब तुम्ही. त्या तारखेला नाही दिले की इथं जागेवर आत्महत्या करणार. सोमवार गुरुवार सोमवारी 2-3 वार तुम्ही गाव असं कामं केलं तर काम होणार आहे का? बरं एक एक जण कोण बोलत नाही साहेब आम्ही तुमचं काम कोणाला शिवाय देऊन काय भेटणार हे रोजगार सेवकांनी दिले. आपलं